ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज जरा थांबा. घाई करू नका. हा क्षण साधा नाही. तुम्ही हा आवाज ऐकत आहात हे काही योगायोग नाही. स्वामी समर्थांनीच तुम्हाला इथे आणलं आहे. कारण तुमच्या मनात एक प्रश्न आहे, एक वेदना आहे, जी तुम्ही कोणालाही सांगू शकत नाही. रात्री झोप लागत नाही. मन सतत विचार करत राहतं. कधी डोळ्यात पाणी येतं, कधी स्वतःलाच समजावत बसता. सगळं ठीक होईल, पण आतून मन अजूनही अस्वस्थ आहे. प्रिय भक्त, आज स्वामी स्वतः तुमच्याशी बोलणार आहेत. फक्त एक काम करा. डोळे अलगद बंद करा. दीर्घ श्वास घ्या आणि तुमचा प्रश्न स्वामींच्या चरणी अर्पण करा. आता मनापासून म्हणा, ओम श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा, ओम श्री स्वामी समर्थ. तुमचं मन हळूहळू शांत होत चाललं आहे. जणू काही स्वामींचा हात तुमच्या डोक्यावर आहे. आता तुमच्या समोर 3 अंक प्रकट होत आहेत. 62, 17, 85. हे 3 अंक स्वामींच्या इच्छेने तुमच्या समोर आले आहेत. यापैकी जो अंक तुमच्या मनाला सर्वात जवळचा वाटतो, जो पाहता क्षणी तुम्हाला हाच वाटतो, तो निवडा. घाई करू नका. मन शांत ठेवा. स्वामी तुमच्यातूनच तुम्हाला मार्ग दाखवत आहेत. आता जर तुमचं मन 62 या अंकाकडे गेलं असेल, प्रिय भक्त, तुमच्या मनात एक मोठा गोंधळ चालू आहे. एक निर्णय जो तुम्हाला आतून त्रास देतो आहे. तुम्हाला वाटतं काय योग्य आहे, काय चुकीचं आहे. स्वामी सांगतात, तुझं मन जे सांगतंय तेच खरं आहे. तुमच्या आतला आवाज हा स्वामींचाच संकेत आहे, पण तुम्ही भीतीमुळे त्याकडे दुर्लक्ष करत आहात. तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती आहे ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता, पण तुमच्या मनात थोडी शंका आहे. स्वामी सांगतात, सत्य लवकरच समोर येईल. पुढचे काही दिवस खूप महत्त्वाचे आहेत. कोणताही मोठा निर्णय घाईत घेऊ नका. फक्त शांत रहा, निरीक्षण करा आणि स्वामींचं नाम घ्या. तुमचं मन तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. स्वामी तुमचं रक्षण करत आहेत. जर तुमचं मन 85 या अंकाकडे गेलं असेल, प्रिय भक्त, तुमच्या मनात खूप इच्छा आहेत. काहीतरी मोठा करायचा आहे, काहीतरी मिळवायचं आहे, पण आतून एक भीती आहे. हे शक्य होईल का? स्वामी हसून सांगतात, तू जे मागतो आहेस ते तुला मिळणार आहे, पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. तुमच्यात खूप शक्ती आहे, पण तुम्ही स्वतःलाच कमी समजता. हीच गोष्ट तुम्हाला थांबवत आहे. आजपासून स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करा. दररोज सकाळी स्वतःला सांगा, मी समर्थ आहे. स्वामी माझ्या सोबत आहेत. हळूहळू तुमचं आयुष्य बदलायला लागेल आणि तुम्हाला जाणवेल की सगळं शक्य आहे. स्वामी तुमच्यावर प्रसन्न आहेत. प्रिय भक्तांनो, आज तुम्ही जे ऐकलं ते फक्त शब्द नाहीत, तो स्वामींचा आशीर्वाद आहे. कधीकधी उत्तर आपल्या समोर असतं, फक्त आपण ते ओळखत नाही. आज जर तुम्हाला असं वाटलं की हे उत्तर तुमच्यासाठीच होतं, तर समजा स्वामींनी तुमच्याशी संवाद साधला आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्यांचं नाम घ्या आणि आयुष्य त्यांच्या हवाली करा. एकदा मनापासून म्हणा, ओम श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा, ओम श्री स्वामी समर्थ. तुम्ही कोणता अंक निवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वामी तुमचं कल्याण करो. जय जय रघुवीर समर्थ.